हॅलो अँड वेलकम. नमस्कार. आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी खूप स्वागत करतो. तसा एकदम छान विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण झाडाच्या फांद्या तोडत बसतो, मुळावर घाव नाही घालत, म्हणजे की बाबा मूळ विषयाला हात नाही घालत, असं झालेलं. तसा आत्ताचा हा जो टॉपिक आहे तो पब्लिक डिमांड आहे. मी ऑफिसला बसल्यावर एका सहज 12वीच्या मुलानं मला विचारले की सर हे युपीएससी एमपीएससी काय असते. आपण याला हेडिंग दिलंय युपीएससी एमपीएससी म्हणजे काय रे भाऊ, असं इंटरेस्टिंग हेडिंग आहे. विद्यार्थी मित्राला भेटल्यानंतर बोलल्यानंतर त्याच्या शंका विचारत घेतल्यानंतर मला असं वाटलं की या पूर्ण प्रक्रियेची प्राथमिक माहिती द्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, माझ्याकडे येणारे विद्यार्थी बऱ्याचदा त्यांना स्पर्धा परीक्षा काय हे माहित असतं, बऱ्याचदा अभ्यासही त्यांचा झालेला असतो, पण असं प्राथमिक याच्यात कोणी विचारलं नव्हतं. पण मला हा प्रश्न खूपच चांगला वाटला, म्हणून आपण याच्यावर हा व्हिडिओ तयार केला. एकदम बाळबोध सांगतो. युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन देशभरासाठी हे कार्यरत आहे. संपूर्ण आपल्या देशासाठी, राज्य केंद्रशासित प्रदेश यासाठी, इव्हन भारताबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी. युपीएससी मधून IAS, IPS, IFS, IRS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे वगैरे भरपूर सेवांची ती यादीच दिलेली आहे. www.upsc.gov.in वर गेलं तर तुम्हाला सापडेल, किंवा आपल्या IAS प्लॅनर पुस्तकात हे सापडेल. थोडक्यात काय तर आपल्या देशामध्ये अधिकाऱ्यांच्या जे अखिल भारतीय स्तरावर निवडीसाठी युपीएससी कार्यरत असते. एकदम सोप्या भाषेत मोठमोठी पदं आहेत. आता हे तर तुम्हाला सगळं माहितच आहे. विभागही आहेत. उदाहरणार्थ महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, बरोबर, वन प्रशासन आहे, वेगवेगळे आहे. तर अखिल भारतीय स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्याचं काम ही युपीएससी करते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. जे काम युपीएससीचं देशाच्या पातळीवर आहे तेच काम एमपीएससीचं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर आहे ना. इथे पद पाहू आपण. डेप्युटी कलेक्टर महसूल प्रशासनातलं हे सर्वोच्च पद आहे. डीवायएसपी पोलीस प्रशासनातलं एमपीएससी कडून भरण्यात येणारं हे सर्वोच्च पद आहे. बीडीओ हे ग्रामीण विकास याच्यातलं एमपीएससी कडून भरण्यात येणारे सर्वोच्च पद आहे, वगैरे वगैरे वेगवेगळे डिपार्टमेंट. डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार अशी विविध पदे आहेत. बीडीओ, एक्साईज एसपी, एक्साईज डीवायएससी ही राज्यसेवेतून भरण्यात येणारी पद. आता राज्यसेवेमध्ये थोडस असं समजून घ्या, तिथं हे क्लास 1 क्लास 2 पदे भरणारे आहेत, आणि ज्याला आपण कंबाईन असं फेमस नाव आहे ग्रुप बी ग्रुप सी, ते एक वेगळं विंग आहे. बरोबर. मला वाटतं की थोडक्यात आता तुम्हाला युपीएससी म्हणजे काय आणि एमपीएससी म्हणजे काय याचा अर्थ लक्षात आला असावा. एकदम जनरल व्हिडिओ सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी. थोडी माहिती झाली आता पुराणं. मग समजा आपल्याला उद्या जर तुम्हाला वाटले की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, मला डीवायएसपी व्हायचं, मला IAS व्हायचं, मला IPS व्हायचं, तर कसं व्हायचं? तर युपीएससी राष्ट्रीय पातळीवर, एमपीएससी राज्य स्तरावर याची एक परीक्षा घेत असते. त्या परीक्षेची एक संरचना आहे. कशी? पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे. पूर्व परीक्षा प्रिलिम्स सर्वांसाठी, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ते सगळेजण देऊ शकतात. इव्हन प्रिलिम्स तर तुम्ही अपियर असताना देऊ शकता. त्याचे सगळे डिटेल्स इथं सांगणं आपल्याला शक्य नाही. फक्त तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मुख्य परीक्षा देताना, राईट, परीक्षेचा फॉर्म भरताना मुख्य परीक्षेचा पूर्व परीक्षा असते. त्याला 2 पेपर असतात, एक सामान्य अध्ययनाचा, एक सीसॅटचा, म्हणजे जीएसचा एक, सीसॅटचा एक. एमपीएससीला हा पेपर आहे, युपीएससीला हे 2 पेपर आहेत. बघा, समान गोष्टी पहिले लक्षात घेऊ. पूर्व परीक्षेमध्ये 2 विषय, जीएस आणि सीसॅट, राईट. मुख्य परीक्षेला कोण जाणार आहे माहितीये तुम्हाला? जे पूर्व परीक्षा पास होतील ते. थोडक्यात काय, प्रिलिम्स इज स्क्रुटिनी टेस्ट. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू प्रिलिम्सच्या बाबतीत, ही एमसीक्यू टाईपची असते, म्हणजे वर प्रश्न दिलेले, खाली दिलेल्या उत्तरामधून तुम्हाला उत्तर शोधायचं असतं, राईट. प्रिलिम्स पास झाले की मग मेन्स, असं म्हणलं जाते. प्रिलिम्सला माणूस लाखांमध्ये असतं, मेन्सला काही हजारांमध्ये. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे का काय फरक आहे? प्रिलिम्सला तुम्हाला उत्तर शोधावं लागतं, मेन्सला तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. सोपा फरक.
प्रिलिम्स थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह MCQ प्रकारची आहे, मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. आता 2025 पासून एमपीएससीने सुद्धा युपीएससीचा पॅटर्न फॉलो केलाय, त्यामुळे दोन्हीकडे आता सेम आहे. बरोबर, फरक लक्षात आला ना? विषय कोणते असतात मेन्सला आणि प्रिलिम्सला असंही पाहू आपण. जनरली बघा, कॉमन आणि अनकॉमन सब्जेक्ट असा एक आपण सहज डिफरन्स करू. इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे जवळपास सगळीकडे सारखे विषय आहेत. तसंच आता डिटेल आहे ना, आपण UPSC वर एक वेगळा व्हिडिओ करू, परीक्षा पद्धतीवर, MPSC वर वेगळा करू, कंबाईन वर वेगळा करू. पण आता ढोबळमानानं सांगतोय सर, राईट? तसं ढोबळमानाने विचार केला ना, ढोबळमानानं परत हा शब्द सांगतो तुम्हाला. इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, सामान्य अध्ययन, जवळपास हे 10-12 विषय सगळ्या परीक्षांना सारखे आहेत. प्रश्नांचा स्तर वेगळा असतो, राईट? मुख्य प्रिलिम्स लक्षात आली तुमच्या, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा. बदल काय सांगितला? प्रिलिम्सला तुम्हाला उत्तर शोधावं लागतं, मुख्य परीक्षेला तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. मुख्य परीक्षेमध्ये असे विषय आहेत, 4 GS चे सब्जेक्ट आहेत, एक निबंधाचा विषय आहे, एक तुम्हाला ऑप्शनल घ्यावा लागतो, एका ऑप्शनलचे तुम्हाला 2 पेपर्स असतात, राईट? मराठी इंग्लिश हा तुम्हाला क्वालिफाय निकषांशी संबंधित असतो, म्हणजे तुम्हाला 300 पैकी 75 मार्क पडले पाहिजे, 25%. ही विस्तृत संरचना कोणाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला 9405008485 याच्यावर मेसेज टाका, मी एक ब्रोशरच पाठवून देतो तुम्हाला डायरेक्ट या परीक्षा प्रक्रियेचं. आता आपण फक्त नेमकं काय ते पाहतोय. याला पूर्व परीक्षेनंतर तुम्ही मेन्सला जाणार. मेन्सला बोललो एसे पेपर, GS चे 4 पेपर, ऑप्शनल विषय 1 पण त्याचे 2 पेपर, मराठी इंग्लिशचे 2 पेपरचे क्वालिफाय निकषाशी संबंधित. आता मेन्स झाल्यावर काय होणार? तुम्हाला पद मिळणार का लगेच? नाही. तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा. कशाचा आहे? मुलाखत. UPSC साठी 275 मार्कला मुलाखत आहे. आता MPSC साठी सुद्धा पुढच्या वर्षीपासून 2025 पासून जे UPSCचा पॅटर्न कॉपी पेस्ट केला जशाला तसा आहे तो, मुलाखत तेवढीच होणार. मेन्स पास झाले तर तुम्हाला मुलाखतीला संधी. मुलाखत झाल्यानंतर मग शेवटला काय होते माहिती का? तुमचे मेन्सचे मार्क आणि तुमचे मुलाखतीचे मार्क एकत्र करून फायनल लिस्ट लावली जाते. मग पोरं म्हणतात की पद कोणतं मिळेल? बघा, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही बसले तर तुम्ही 2 गोष्टी तुमचं पद ठरवणार. तुम्हाला मिळालेले मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे एकत्रित मार्क आणि तुमचा प्रेफरन्स, याच्यातून तुमचं पद ठरत असते. प्रक्रिया संपली. पूर्व परीक्षा स्क्रुटिनी टेस्ट, मुख्य परीक्षा पास झाले तर मुलाखत, मग पद मिळण्यासाठी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण एकत्र. समझ गए बात को? UPSC MPSC. चला, कॉमन विषय लक्षात आले ना तुमच्या? मी परत सांगतो, डिटेल्स कोणाला हवे असले तर त्या नंबरला तुम्ही मेसेज करा, मी पाठवतो, सर्व पाठवतो. एक त्याच विद्यार्थी मित्राने एक विचारलेला प्रश्न दुसरा, सर मी अभ्यास कधी सुरू करावा? जर तुम्हाला खरंच पब्लिक सर्व्हिसेस करायचं असेल, MPSC असू द्या, UPSC असू द्या, व्हॉट इज द बेस्ट टाइम टू स्टार्ट द स्टडी? मी सांगतो. आता काही काही पालक खूप अँबिशियस असतात, 7वी-8वी पासून म्हणतात त्यांना करावं. तसं नाही. काही काही म्हणतात की खूपच, तसं नाही, तो मध्यम मार्ग. मी सांगत असतो 12वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हळूहळू हळूहळू सुरू करावा. फ्लाईट, विमान बघा, रेल्वे बघा किंवा आपली मोटरसायकल बघा, एकदम स्पीड मध्ये जाते का? नाही, त्याला टेक ऑफ असतो. तर तसं 12वी पासून 12वीचा पेपर झाल्यानंतर थोडे स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून घ्यावीत, एकदा समजून घेऊन, नंतर NCERTची पुस्तकं वाचावी, दररोज वर्तमानपत्र वाचायची सवय लावावी. असं तो एक टेक ऑफ आहे प्रॉपर. आपल्या IAS प्लॅनर या पुस्तकामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर जर असेल तर कोणत्या वर्षी काय करायचं याचं आपण विस्तृत विवेचन केलेलं आहे. पण त्या विद्यार्थी मित्राच्या प्रश्नाचं उत्तर की आपण अभ्यास कधी सुरू करावा, व्हॉट इज द बेस्ट टाइम टू स्टार्ट द स्टडी? 12वीचा शेवटचा पेपर झाल्यानंतर. या विद्यार्थी मित्रांसाठी आपण साधारणतः एक 200 अर्ध्या तासाचे लेक्चर्स असलेली UPSC MPSC फाउंडेशनची बॅच सुरू केली, सुट्ट्यामध्ये केली होती. त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली, अभ्यास कसा करायचा ते सांगण्यात आलं,
वर्तमानपत्र कसं वाचायचं ते सांगण्यात आलं, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व सांगण्यात आलं, उत्तरं कशी लिहायची ते सांगण्यात आली, पुस्तक वाचताना कसं वाचायचं ते सांगण्यात आलं, डेप्युटी कलेक्टर DYSP ची कामं सांगण्यात आली, IAS काय करतो ते सांगण्यात आलं. म्हणजे थोडक्यात आपण परीक्षा पद्धतीची माहिती दिली आणि सिलेबसची ओळख करून दिली. खूप चांगला प्रतिसाद होता आपल्याला त्या UPSC MPSC फाउंडेशन कोर्सला. दिवाळीच्या आसपास त्याची परत दुसरी बॅच सुरू होणार आहे. म्हणजे पहिलं काय आहे की तुम्हाला त्या प्रक्रियेची ओळख झाली पाहिजे, टेक ऑफ सापडला पाहिजे, हे ना. एकदमच मोठमोठे पुस्तकं वाचून काही फायदा आहे का? नाही. व्हॉट इज द प्रॉपर टाइम टू स्टार्ट द स्टडी? आफ्टर 12th. मी तर एवढं सांगतो, माझ्याकडे अनेक पालक येतात, मी सांगतो पहिले काय करा, 12वीची परीक्षा होऊ द्या आणि दिवाळीपर्यंत मुलांना फक्त स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि पेपर वाचायला लावा दररोज, बस, टू जनरेट इंटरेस्ट. असं करायला लावा. मग दिवाळीपर्यंत काय होतं, तो ज्या याला गेला, कोणी ऍग्रीला गेला असेल, कोणी मेडिकलला गेला असेल, कोणी इंजिनिअरिंगला गेला असेल, कोणी BA ला गेला असेल, कोणी B.Pharmला गेला असेल, तर तिथं त्याला दिवाळीपर्यंत किंवा डिसेंबरपर्यंत आपल्या आपल्या क्षेत्राची प्रॉपर ओळख होते. त्याच्यानंतर मग अभ्यास सुरू होतो. बट व्हॉट वुड बी द टेक ऑफ आफ्टर 12th? क्लिअर? अभ्यास कसा करावा हा त्याचा पुढचा प्रश्न होता. तो म्हणला सर माझी 10वी तर झाली, 12वी तर झाली, आता कसं करावं? सोपं आहे. आता याच्यावर खूप मी असं विश्लेषित बोललोय अगोदर, पण युट्यूबला आपली अभ्यासाची सप्तपदी म्हणून एक सिरीज आहे, खूप गाजली. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे बघा. तर अभ्यास कसा करावा मी ते थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो. एक, ज्या कोणत्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करणार असेल त्या परीक्षेचा सिलेबस तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे. फर्स्ट पॉइंट. इव्हन सिलेबस असं रूम मध्ये किंवा जिथं जमल तिथं लावा, त्याला सतत बघत जा. 2, ज्या परीक्षेचा अभ्यास कराल त्याच्या मागच्या 5 वर्षीच्या प्रश्नपत्रिकेंना तुम्ही एकदम फ्रेंडली झाले पाहिजे. 3, स्टेट बोर्ड NCERTची पुस्तकं चांगली वाचली पाहिजे. तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर, म्हणजे कोणी असो, मराठी असो इंग्लिश असो, पण स्टेट बोर्ड पहिले वाचायला पाहिजे, त्यांना वॉर्मअप छान होत आहे. आणि नंतर NCERT. या 3 गोष्टी तुमच्या अभ्यासाचा टेक ऑफ असते. मग नंतर मोठमोठी पुस्तकं वगैरे, नंतर रिव्हिजन आलं, नंतर MCQ सोडवणं आलं किंवा उत्तर लिहून पाहणं आलं, त्याच्यानंतर टेस्ट अँड अनालिसिस आलं. हे 7 असे मुद्दे आहेत. क्लिअर? अभ्यास असा करायचा. काय काय सांगितलं मी आतापर्यंत तुम्हाला? UPSC काय आहे, MPSC काय आहे, UPSC ची परीक्षा प्रक्रिया काय आहे, MPSC ची परीक्षा प्रक्रिया काय आहे. परत सांगतो, धावता आढावा घेतलाय आपण नवीन विद्यार्थी मित्रांसाठी, बरोबर? कॉमन विषय कोणते आहेत, काही अनकॉमन विषय आहेत का? उदाहरणार्थ कंबाईनचा विचार केला तर इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र कंबाईनच्या परीक्षेला आहे, पण इथिक्स आणि एसेचा पेपर नाहीये, तर इथिक्स आणि एसे कंबाईनसाठी अनकॉमन झालं, बरोबर? पुढचा मुद्दा काय घेतला होता? अभ्यासाची सुरुवात, टेक ऑफ कधी असावा. क्लिअर? त्याच्या पुढे अभ्यास कसा करावा. आता शेवटच्या UPSC MPSC कशासाठी करावी, का करावी? तुम्हाला सांगू, मला तरी वाटतं देश सेवेसाठीच, लोकांच्या सेवेसाठीच, बाकी काही असू दे बघा, काही उणिवा कुठं असतील तो विषय, पण देश सेवेसाठीच, लोकांच्या सेवेसाठीच सर्वोत्कृष्ट माध्यम काय आहे? तर पब्लिक सर्व्हिस. याचं नावच आहे लोकसेवा. आपल्याला कमी वयामध्ये खूप काही करण्याची संधी मिळते. तुम्ही बघा, कोणी 22-23व्या वर्षी IAS IPS झाले असेल तर संपूर्ण म्हणजे खूप मोठं योगदान देण्याची, तुमचे एखादं डिसिजन, तुमची एखादी सही अनेक लोकांचे आयुष्य बदलू शकते. सेवेसाठीच आहे, काही कोणी म्हणू देत. बाकी सगळ्या गोष्टी तर भेटतच असतात ना, प्रतिष्ठा समाजामध्ये भेटतच असते. तुम्हालाही माहिती आहे कलेक्टर साहेबांना किती मान सन्मान असतो. मी जेव्हा UPSC ची सुरुवात केली तेव्हा एक IAS साहेबांचं व्याख्यान ऐकलं होतं. तेव्हा व्याख्यान वगैरे क्वचित व्हायचे आणि तेव्हा एवढी माहिती पसरलेली नव्हती. ते बोलले की हे बघा की आता माझ्या समोर असे अनेक लोक आहेत की ज्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त पगार आहे, पण म्हणाले नाही की मी जे काही लोकांसाठी करू शकतो, जे अधिकार माझ्याकडे आहेत ते क्वचितच कोणाकडे आहेत, नाही की मी ते करू शकतो. खरंच आहे, अधिकार येणार तुम्हाला, मान सन्मान येणार तुम्हाला, तुमच्या निर्णयाला महत्व येणार, पण सगळ्यात महत्वाचं कशासाठी आहे तर हे लोकसेवेसाठीच सर्वात चांगलं माध्यम. तुम्ही बघा ना, ठिकाण आमचं यंग कलेक्टर्स 20-25व्या वर्षी संपूर्ण जिल्हा, 25व्या वर्षी वगैरे जिल्हा हाताळण्याची अनेक जणांना संधी मिळाली. जिल्हा प्रशासन लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे हे सर्वात महत्वाचं साधन आहे पब्लिक सर्व्हिस. त्यासाठी करा.
सेकंड, सुरक्षित पगाराची तर हे नोकरी असणारच आहे ना आयुष्यभर, म्हणजे जॉब सिक्युरिटी आहे, काही टेन्शनच नाही बाकी. मग आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी हे खूपच चांगलं माध्यम आहे. मी काय बोललो, आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी. स्वतःसाठी या अर्थानं की जॉब सिक्युरिटी आहे, कुटुंबासाठी आई वडिलांना मान सन्मान मिळतो, आपल्यालाही मिळतो, प्रश्नच नाही. आणि समाजासाठी, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ते देणं याच्यातून खूपच चांगल्या प्रकारे फेडता येतं. त्यासाठी करा. राईट. छोट्याशा गोष्टी सहज सांगण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न केला. तुम्हाला आणखीन काही मदत लागली तर आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर गुगल प्लेला ऍप डाउनलोड करून त्याची लिंकही खाली दिली. तुम्ही त्याच्यामध्ये बरंच फ्री मटेरियल असते, त्याचा उपयोग करू शकता. चलो, ऑल द बेस्ट.